नाहीये, सुंदर अशा ट्रॉफीज आहेत या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर सुंदर असा हा व्यासपीठ आणि त्याबरोबर ग्राउंड देखील सजवण्यात आलेला आहे. मनीष पाटील वेलकम. सतीश वाकचौरे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मयूर पाटील देखील उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज मयूर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवला या पहिल्या सामन्याचा आणि सामन्याला इथे सुरुवात देखील होत आहे. भावेश आणि धनराज ही जोडी तुम्हाला मैदानाच्या माध्यमातून पाहायला मिळते. जय काप्रोबा वेली टीम. नाणेपिके हरलंय, मात्र मनोधैर्य वाढून ठेवावा लागेल, कारण की धावा बनवायचे आहेत. 4 षटकामध्ये 40+ धावा जर आल्या तर एक रंगतदार सामना पाहायला मिळेल. आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला एकच इथून सांगेल की पॉवर प्लेचा षटक फार महत्त्वाचा आहे. साईराज गोलंदाज. नक्कीच सर्व संघांना सांगू इच्छितो की एक रिव्ह्यू जो आहे बिमरसाठी दिला गेलेला आहे आणि डाऊटफुल पंचांना असं वाटत असेल की हा चेंडू वाईट आहे की नाही, याकरिता पंचांनी देखील एक रिव्ह्यू वापरायचा आहे प्रत्येकी मॅचमध्ये. लक्षात घ्या पंच. नक्कीच पंचांना जर डाऊट येत असेल की हा रनआउट आहे की नाही, हे देखील ते पाहू शकतात, कारण की कोणत्या संघावर अन्याय होणार नाही आहे या गोष्टीकडे पंचांनी देखील लक्ष दिलेलं आहे. आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून देखील प्रिन्स मूवीज आहे, दूध का दूध पाणी का पाणी करण्यामध्ये माहीर आहे. भिवंडीची पहिली वेबसाईट आहे, भिवंडीचा पहिला चेंडू यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवणारा हा लाईव्ह टेलिकास्ट आहे प्रिन्स मूवीज. फ्रंटलाईन गोलंदाज तयारीमध्ये आहे. साईराज पॉवर प्लेचा षटक आहे. राईट आर्म लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. सुरुवात वाव, अतिशय जबरदस्त, लाईक वाव, कारण की अधिक चेंडू जो आहे इम्पॅक्ट स्टंप जर बघितलं तर ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू चालला होता आणि त्याच्यावर कुठेतरी कॅप्टनने बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला होता. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू. या मैदानावर डॉट चेंडू जितके येतात तेवढे चांगलेच असतात. मग षटकार चौकारांचा पाऊस पडतो. पहा, सकाळचा पहिला सामना आहे. कॅप्टन भावेश देखील आता परतले. परतीचा प्रवास इथे पाहायला मिळत आहे. कुठेतरी ड्राईव्ह करायला पाहिजे होता. एक सिंगल धाव आली असती तर नक्कीच खाता ओपन झाला असता. मात्र सुरुवात अटॅक पॉवर प्लेच्या षटकामध्ये करण्याचा जो प्रयत्न केला होता वेली टीमच्या कॅप्टनने, कुठेतरी चुकीचा म्हणून आपण अतिशय सुंदर अशी झेल पाहायला मिळाली. सामन्याला सुरुवात झाली तेव्हा 9:56 झालेली आहेत. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं ताडाली टीम संघाने. चला, फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये 30 सर्कल क्रॉस होण्या अगोदर बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाणं फार महत्वाचं आहे. न्यू बॅटर अल्पेश क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये. आता इथून येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, जास्त नाहीये. 10+ धावा घेणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज साईराजच्या अगेन्स्ट. साईराज देखील एक चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी चांगला खेळ होणं फार महत्वाचं आहे. दोन्ही संघ खूप चांगले आहेत, चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत आणि काही नवीन चेहरे देखील पाहायला मिळतात ताडाली टीम संघाच्या माध्यमातून. सुरुवातीला आपण दिवाळी क्रिकेट जेव्हा खेळतो तेव्हा काही खेळाडूंची नोंदणी होत असते संघामध्ये. काही संघामध्ये आपण पाहतो गोलंदाज, फलंदाज अशा खेळाडूंची भरती होत असते. त्याच्यामध्ये आता ताडाली संघाकडे देखील 2 ते 3 खेळाडू नवीन दिसत आहेत. साईराज गोलंदाज, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. VIP डाईज एन कडून गोलंदाजी करतायत आणि समोर डावखुऱ्याचा फलंदाज अल्पेश क्रमांक 3 वर. अजूनही खातं खोललेलं नाहीये वेल टीम संघाचा. एक मिड विकेट, वाईडिश मिड विकेट, 2 शतरक्षक आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर आहेत. और पिच चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. बॅट चेंडूचा फायदा होत नाहीये वेल टीम संघाला. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते गोलंदाज साईराजेच्या माध्यमातून. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर पॉइंटवर देखील खेळू शकला असता, मात्र मोठा फटका मारण्याचा कुठेतरी प्रयत्न झाला, तिथे थोडासा दबाव देखील आला. आता पुन्हा एकदा ओरपी चेंडू, शतरक्षक आहे मात्र त्याला बीट करून चाललाय चेंडू. थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर जाणारा पहिला चौकार सकाळच्या क्षेत्रामध्ये इथे पाहायला मिळतोय टीम वेले संघाच्या माध्यमातून. 3 चेंडू चांगले टाकले होते, 4था चेंडू चौकार आला. म्हणजेच येणारे 3 चेंडूवर धावा पाहायला मिळतील ज्ञानेश्वर मुकादम सर. 4 धावा
बॅटर अल्पेच्या बॅटमधून हा चौका येतोय. खाता ओपन झालाय. श्री गणेश धावांना सुरुवात होत आहे. अल्पेश सज्ज होत आहे. साईराज गोलंदाज. पुन्हा एकदा एष्ट्यांचा वेध घेणारा क्लीन बोल्ड केली, दांडी गुल केली आहे. दुसरा धक्का बसला टीम वेले संघाला. बॅटर आउट. परफेक्ट यॉर्कर चेंडू आणि ते बोल्ड झालाय. अल्पेश 4 धावा बनवले आपल्या संघासाठी. 2 विकेट्स आलेले आहेत ताडाली टीम संघाला. साईराजच्या गोलंदाजीवर खूप चांगली पॉवर प्लेची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. न्यू बॅटर दर्शन. पार्टनरशिप, भागीदारी क्रिकेटचं एक मोठं समीकरण आहे. तुम्ही जेवढा वेळ खेळपट्टीवर थांबणार तेवढे धावा आपल्या संघासाठी नक्कीच बनतील. एक मोठा फटका आला होता, मात्र गोलंदाजांनी देखील बघितलं की वारंवार ऑफस्टिकच्या बाहेर निघून हा स्ट्रोक खेळला जातोय, तर एक यॉर्करचा नक्कीच वापर करावा आणि त्याच्यावर मिळालेला हा विकेट. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू आहे. दर्शन गेला स्ट्राईकवर. मनीष कोर देखील युट्यूबशी जोडल्यात. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साईराज गोलंदाज. पुढे निघून इनफिल्डच्या वरतून नक्कीच मारण्याचा प्रयत्न होता, मात्र व्यवस्थितरित्या बॅटवर आला नाहीये. इथे एक धाव मिळते दर्शनला. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 5 धावा. 2 विकेट इथे गमावल्या गेल्यात. नक्कीच टाइम सेट आहे सर, आपण अजिबात काळजी करू नका. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे. ताडाली टीम संघाच्या कॅप्टन लक्षात घ्यायचे. पाहूया, पहिला षटक ताडाली संघाच्या पक्षामध्ये राहिलेला आहे. येणारे अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येथून 40 धावा येतील का? प्रेक्षकांना चौकार षटकार पाहायला मिळतील का? की त्याच प्रकारची गोलंदाजी धार पाहायला मिळेल ताडाली संघाच्या माध्यमातून? विजय नावात जय आहे संघासाठी. षटक क्रमांक 2 VIP डाईज एन कडून राईट आर्म गोलंदाज आहे. नक्कीच मजा येईल आता पाहायला, कारण की पहिला धाव दर्शनने बॅटनं काढला होता. जेव्हा पहिला चेंडू बॅटवर येतो ना, मग येणारे पुढचे चेंडू जे असतात मिडल करणं फार महत्त्वाचं आहे. पाहूया मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळेल का? विजय राईट आर्म ओव्हर द विकेटने. लेग स्टंपवर चेंडू होता. चेंडूला खेळला गेला, ड्राईव्ह केलाय आणि क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीये. चेंडू चाललाय, 1 बम्प्स येतोय. चौकार. दुसरा चौकार सकाळच्या क्षेत्रामध्ये टीम काप्रोबा वेले संघाच्या माध्यमातून. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कालचा दिवस विनीत माली, त्याचबरोबर टीमचे कॅप्टन मोहित माली आणि सौरभ भोईर आणि त्याचबरोबर वैभव माली या 4 खेळाडूने दिवसभर आयोजकांना त्रास देऊन ठेवलेला असंच म्हणूया. षटकारांची आतिषबाजी झाली होती. 9 धावा धावफलकावर. 2 चौकार आल्यात आतापर्यंत ताडालीच्या अगेन्स्ट वेले संघाच्या माध्यमातून. दर्शन, चांगली सुरुवात आहे दर्शनची. राईट आर्म ओव्हर द विकेट. विजय. हा चेंडू पहा, खेळला गॅप आहे, मात्र क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. विजय वाढ पाहत राहिला तिथे. डायरेक्टली थ्रो झाला असता तर कदाचित फलंदाज धनराज डगआउट मध्ये आले असते. मात्र 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे फलंदाज दर्शन याच्या माध्यमातून. आणि खास करून उल्लेख करूया आपण धनराजचा, अगदी वेगाने आला होता, स्वतःला वाचवला गेला खेळपट्टीवर. विजय पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा आल्यात. वापसी करण्यासारखा चेंडू टाकला होता, मात्र चेंडूला खोदून काढलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय मिड ऑन पर्यंत, मात्र गोलंदाजी एंड कडे थ्रो आला असता तर कदाचित विचार करावा लागला असता पंजांना देखील. रनआउटची संधी होती तिथे. जो कॉर्डिनेशन आहे ना, त्याच्यावर फार लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. फलंदाज कुठे धावतोय, कोणता खेळाडू लेट पोहोचतोय, या गोष्टीकडे क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. सन्माननीय रमेश भोईर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विजय मोठा फटका खेळायचं होतं. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थितरित्या संपर्क झाले नाहीये.
एक सिंगल झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे, वेगाने अगदी धावला धनराज आणि त्याचबरोबर दर्शन पहा किती वेगाने चाललाय. बॉडी लँग्वेज मजबूत आहे दर्शनची आणि अगदी सहजरित्या दुसरा धाव देखील पूर्ण केलाय. धाव संख्या 15. आता म्हणू शकता की धावा बनतायत. पहिल्या षटकामध्ये नक्कीच धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 5 धावा, 2 विकेट आले होते ताडाली संघासाठी. त्यानंतर विजयच्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. पुढचा चेंडू इथे बॅटची एज घेतली आहे मागच्या बाजूने. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, फक्त एकच धाव घेता येईल. धाव संख्या 16 धावा, 16, लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा चेंडू आहे. यानंतर भक्तिधाम डुंगे आणि आप्पा 11 भरोडी आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. और पिच चेंडू फायदा घेता आला नाहीये. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन झाला होता. बॅटचा स्विंग जो आहे अगोदरच झाला होता तिथे, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. स्ट्रॅटेजिक टाइम 2 मिनिटाचा ब्रेक आहे. ब्रेकमध्ये आपण पाणी मैदानाच्या मध्ये घेऊन जाऊ शकता, एखादा मेसेज पोहोचू शकता आपण, कारण की 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा झाल्या धावफलकावर 16. 8 ची सरासरी आहे. डोकेदुखी नक्कीच ठरू शकतो वेले टीम संघासाठी. समोरचा संघ तगडा संघ आहे ताडाली. भरोडे आणि डुंगे अशी ही मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षकांचा प्रतिसाद सकाळ युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गावावर असलेला प्रेम, गावातील आपल्या खेळाडूंवर असलेला प्रेम तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. स्ट्रॅटेजिक टाइम समाप्त होत आहे. मैदानाच्या बाहेर पाणी घेऊन जाणारा आता बाहेर येताना तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आपण. 11 मिनिटं झालेली आहेत, लक्षात घ्या. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला अजूनही एक षटक फेकाचा बाकी आहे. सर्वेश आलाय. षटक क्रमांक 3, महत्वाचा षटक आहे दोन्ही संघांसाठी. इथून जर धावा आल्या तर टार्गेट सेट होऊ शकतो. गोलंदाजीसाठी सर्वेश तयार होते. सर्वेश लक्षात घे 3 मिनिटं बाकी आहेत, अथवा एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि बॅटर आउट होत आहे धनराज. चुकीचं कॉल होतं दर्शनचं तिथे, कारण की चेंडू सरळ क्षेत्ररक्षकामध्ये गेला होता. रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. ऑफ स्टिकचा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह करणारा ऑफ ड्राइव्ह पाहायला मिळाला. समोरच्या एंडने हा स्ट्रोक खेळला होता. तिथे क्षेत्ररक्षक होता. दुसरा धाव घेण्याचा जो प्रयत्न झाला होता त्या प्रयत्नामध्ये फसला गेलाय. खाताही न खोलता डगआउट मध्ये परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय धनराजला. निराश पावलाने येतोय. जेव्हा आपण खेळण्यासाठी जातो तेव्हा आपण बॅटिंगला होतो, तर जेव्हा बॅटिंग मिळत नाही तेव्हा निराश पावलानेच यावं लागते. जवळ 12 चेंडू संघर्ष केला त्यांनी नो स्ट्राईकला, मात्र स्ट्राईक त्याला मिळाली नाही शेवटपर्यंत. सन्माननीय रमेश भोईर मामांना विनंती, आपण व्यासपीठावर बसून घ्यायचंय. बिनारगावचे ज्येष्ठ नागरिक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 17 धावा. सर्वेश चार्ज होताना आपल्या गोलंदाजीमध्ये. महत्वाचा षटक आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही तुमच्याकडे 11 चेंडू आहेत. वेले संघाला इथून धावा बनवाव्या लागतील. कोणताच संघ विचार करत नाही की आम्ही पहिला मॅच सोडू. गोलंदाज सर्वेश पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. बॅटची एज अँड गॉन.
दर्शन देखील डगाडमध्ये परतीचा प्रवास करतोय. मोठा झटका म्हणूया आपण, कारण की दर्शनने धावा बनवले होते आपल्या संघासाठी. 13 धावांची खेळी आपल्या संघासाठी केली होती दर्शनने. नवीन फलंदाज विराज मैदानाच्या आतमध्ये. आता अनिकेत आणि विराज एकही चेंडू खेळलेला नाहीये. फलंदाज सेट झाले नाहीयेत. मात्र इथून तुम्हाला तुमचा नॅचरल क्रिकेट खेळावा लागेल. धावा बनवाव्या लागतील वेले टीम संघाला. फक्त आणि फक्त 17 धावा धावफलकावर आणि 4 गडी बाद झालेले आहेत. गोलंदाजी करताना सर्वेश चांगली गोलंदाजी करतोय. चांगली लेंथ लाईन द्या. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. चेंडूला कटर टाकले जात आहेत आणि त्याचा कुठेतरी पुरेपूर फायदा होत आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. गोलंदाज सर्वेश गोष्टीकडे लक्ष द्या की आपल्याकडे 15 मिनिटाचाच वेळ आहे. त्याच्या इतर आपण खर्च करू शकणार नाहीये. पुन्हा एकदा हुक केल्या चेंडूला. शतरक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. चेंडू चालला सीमेच्या दिशेने. वेगाने शतरक्षक पोहोचलाय. दुसरं धाव पूर्ण होत आहे. मैदानामध्ये ड्यू फॅक्टर अजूनही आहे, कारण की वातावरण थंडगार आहे आणि थंडीचे दिवस असले की मग ड्यू फॅक्टर जास्त होत असतं. कोरा जो आहे मैदानामध्ये. चला नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचं आहे. चेंडू बदली करायचं तर नवीनच मिळेल तुम्हाला. यस पंचांकडे आहे. तुम्ही पहिला चेंडू जर बाहेर गेला, षटकार गेला, मैदानामध्ये आला नाही तरी तुम्हाला नवीनच दिला जाईल. शेवटच्या षटकामध्ये जरी गेला तरी तुम्हाला नवीनच दिला जाईल. हे स्पर्धेचे नियम आहेत. पंढरपुरी चाय, गरम चाय जोडली गेली आहे. मात्र कडक बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे. आई वराल देवी ताडाली बी संघाची पाहतोय आपण. ताडाली खेळतोय आणि धर्मराजा चषक कमिंग सून आहे. पुन्हा एकदा ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला. शतरक्षक आहे. वॉड कॅच. काय एफर्ट पाहायला मिळाला. रिप्ले पाहणं फार महत्वाचं असेल प्रेक्षकांना. पुन्हा एकदा जबरदस्त झेल पाहायला मिळाली. शेवटपर्यंत इथे लक्ष होतं शतरक्षण आणि सुंदर अशी झेल पाहायला मिळाली. हे पाहू शकता पूर्णपणे मिडल झाला होता, मात्र त्याहून चांगली झेल पाहायला मिळाली. जर्सी क्रमांक 24 शतरक्षक आदित्य याने चांगली झेल पकडली आहे. इथून म्हणू शकतो आदित्य की हो यस, हा माझा झेल होता आणि मीच पकडलाय. निराश पावलाने पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाज येताना पाहायला मिळत आहे. विराज अजूनही शो नाहीये की का कव्हर झाला नाही डिस्टन्स. नवीन बॅटर पृथ्वी मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिशय सुंदर अशी झेल झाली आहे. धावा झालेल्या आहे. धावफलकावर फक्त आणि फक्त 18 धावा आहेत. 19 धावा आहेत. सॉरी माफी असावी. 19 धावा धावफलकावर आहेत. अजूनही तुमच्याकडे 8 खेळ बाकी आहे. आता हा चेंडू चाललाय एस्ट्याना सोडून ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहे धावफलकावर 20 धावा. 20 रन 5 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम वेले. पुन्हा एकदा ऑफस्टिकचा चेंडू आहे. पुन्हा एकदा बाहेर निघालाय ऑफस्टिकच्या. पंचाकडून वाईटचा इशारा येतोय. राजेंद्र पाटील सर फ्रॉम कोणगाव. एक एक धाव किती महत्वाची आहे वेले संघाला विचारा. ही धाव देखील थांबवणं फार महत्वाचं आहे ताडाली संघाच्या माध्यमातून. धाव संख्या 21 धावा धावफलकावर. 21.
21 हा आकडा लकी आहे. पाहूया वेले संघाला याचा काही फायदा होईल का. नक्कीच 21 या आकड्याचा उल्लेख आपण या चेंडू नंतर करू. मोठा फटका केला ऑन साईडला. मिड विकेट क्षेत्रावर शतरक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव आली आहे. दुसरा धाव मिळणार नाहीये. तर 21 हा आकडा आपण संकष्टीला गणपती बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य आपण दाखवत असतो. 21 दुर्वा त्याचबरोबर बेल जो आहे आपण दाखवत असतो आणि म्हणूनच आपल्या आगरी हिंदू संस्कृतीमध्ये हा 21 हा आकडा लकी आहे. ओरपी चेंडू होता. कुठेतरी ड्राईव्ह करायला पाहिजे होता कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये. मात्र एकच धाव मिळाली आहे. शेवटच्या चेंडूवर 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा 23 धावा 23. 6 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे. नेक्स्ट मॅच आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा आवाज देऊया. भरोडी टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर त्यांच्या अगेन्स्ट डुंगे भक्तिधाम डुंगे आणि आप्पा 11 भरोडी. एक बिग मॅच बिग फाईट यानंतर पाहायला मिळेल. आणि शेवटच्या षटकासाठी आदित्य एक चांगली झेल पकडली होती. आदित्यने आठवण राहणारी झेल आहे. चालू हंगामाची सुरुवात आदित्यने झेलने केली आहे. अशा प्रकारचे काल 2 झेल सुटताना बघितलं आम्ही आणि सीमा पार देखील होताना बघितलंय. मात्र सोपं नाहीये जेव्हा आपण डीप मध्ये फिल्डिंग करतो. बाउंड्री लाईन टचला जेव्हा फिल्डिंग करतो तेव्हा सोपं नाहीये क्षेत्ररक्षण करणं. म्हणून त्याची वावा केली जाते. आदित्य स्लॉगवर हाणामारीचा षटक आहे. बॅटर सज्ज होतोय अनिकेत. उलटा चेंडू समोर उडवण्याचा प्रयत्न. टॉप एचे चेंडू हवेमध्ये सेफ लँडिंग होतोय. एक सिंगल आला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. वेगाने थ्रो चाललाय आणि काय घडले तर फलंदाज बाद होतोय. पृथ्वी देखील यस रिव्ह्यू कशासाठी घेतलाय. यस नो बॉल साठी आहे की नाही पाहूया आपण. पंच आतिश पाटील सर फ्रॉम अलिमगड. इथं काय घडलं पाहूया आपण. पंच बघताय तुमच्यापर्यंत नक्कीच निर्देश सोपवला जाईल. प्रिन्स मूवीज आहे त्याच्या माध्यमातून हा रिप्ले दाखवला जात आहे. सॉफ्ट सिग्नल पंचांचा नो बॉल तर नो बॉलच आहे. इथून फ्रीट आहे. फ्रीट आहे इथून आणि फ्रीटचा फायदा घेईल का फलंदाज पाहूया. आमचे ऑफिशियल स्कोर सांगतायत ज्ञानेश्वर मुकादम सर. धावा झालेल्या आहे धावफलकावर 25 धावा 25. फ्रीट चेंडू वर्ड स्ट्रोक. आजच्या दिवसातील पहिला षटकार येतोय फलंदाज अनिकेतच्या. जसं चेंडू पडल्यानं त्याच्यावर 6 धावांची मोड लागली होती आणि चेंडू चाललाय अगदी भिनार गावामध्ये. आलाय षटकार. तिथे आमचे क्रिकेट प्रेमी आमचे समर्थक होते. त्यांनी अतिशय सुंदर अशी झेल पकडली होती त्या परिसरामध्ये. मात्र धावा आल्यास षटकार आलाय. 31 धावा धावफलकावर. किती चेंडू बाकी या षटकातील मुकादम सर आम्हाला सांगतील. 5 चेंडू बाकी आहेत. 15 धावा येतील का. बॅटर सज्ज होतोय पुन्हा एकदा आणि अजून एक धमाका. अजून एक उडवलंय. स्टँड अँड डिलिव्हर. येतोय षटकार. या बात आहे. मूड बनवला या खेळाडूने. अगदी बॅटिंग लाईन जी आहे फ्लॉप चालली होती वेले टीम संघाची. मात्र एकाएक असं म्हणतोय ना आपण कधी कधी देव पावला. अशीच परिस्थिती झाली आहे मैदानामध्ये. आता 2 षटकार आलेले आहेत. बॅटर अनिकेत ऑन फायर नाव. 14 धावा बनवल्या 4 चेंडू मध्ये. ताकदवर फटके पाहायला मिळतात आता अनिकेतच्या माध्यमातून. आदित्यचा समाचार घेताना बॅटर पाहतोय आपण. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक ओ माय गॉड. 3 मध्ये 3 ठोकलेत. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय षटकार. 3 षटक जी आहेत ताडाली संघाच्या पक्षामध्ये राहिले. मात्र शेवटचा जो षटक आहे सध्या तरी वेले टीम संघाच्या पक्षामध्ये आहे. गावचा जागृत देव आहे काप्रोबा आणि त्याची त्याला आठवण आली आहे फलंदाजाला अनिकेतला. धावा आता डेंजर झोन मध्ये चालल्यात. 43 धावा 40+ हा टार्गेट सकाळच्या मॅच मध्ये चांगला होता आणि आता 43 धावा आहेत आणि अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. आदित्यला लेंथ लाईन बदली करावी लागेल आता असंच म्हणूया आपण.
पुन्हा एकदा बॅटवर व्यवस्थितरित्या प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थोडासा वाईट थ्रो आलाय तिथून. 2 धावा पूर्ण आहे. एका-एक वेले टीम पिक्चर मध्ये आली आहे. आता फायटिंग टोटल तर सध्या बनवलाय आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आदित्य विकेट घेईल का अनिकेतचा? लेफ्ट आर्म पुन्हा एकदा फुलटा चेंडू इनफिल्डच्या वरतून चालला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसरीचं मूड नाहीये. झालं असतं तिसरं धाव देखील. 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 47. अंतिम चेंडू आहे पहिल्या डावातील. पुन्हा एकदा फलंदाजी करायला संघाने घेतलंय. यस, रिव्ह्यूची मागणी केली आहे वेले टीम संघाच्या खेळाडूने. पाहूया आपण तिसरे पंच काय निर्णय पोहोचवत आहे तुमच्यापर्यंत. नक्कीच दुसऱ्या अँगलने बघितला जाईल. त्यानंतर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. आतिश पाटील सर बघतायत. तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. पुन्हा एकदा स्लो मोशन मध्ये मार्क केली आहे. इट्स अ नो बॉल. म्हणजे गोलंदाज आता गोलंदाजी करणार नाहीये. 2 पिंबर चेंडू टाकलेले आहेत आदित्याने. बॉलर चेंज होईल. नक्कीच ऑलरेडी भरपूर धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये 2 बिमर आले. डोकेदुखी ठरला गेला इथे आदित्यच्या षटकामध्ये ताडाली संघासाठी. इथे धावा आता धावफलकावर झालेल्या आहेत त्या म्हणजेच 48 धावा. कुठेतरी जो रिव्ह्यू घेण्यात आला होता अनिकेतच्या माध्यमातून तो कुठेतरी यशस्वीरित्या पूर्णपणे वेले टीम संघाच्या पक्षामध्ये आलेला आहे आणि आता फ्रीट आहे आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अनिकेत मूड बनवताना सोडून दिलाय आणि वाईटनं सुरुवात केली आहे. करण आलाय. अगदी शेवटच्या षटकापासून चहा आलाय. मात्र चहा पिण्याचा मूड नाही, मात्र बॅटिंग बघण्याचा मूड बनवलाय या खेळाडूने. चाय ठंडा हो तो फिर गर्म भी मिल सकता है, लेकिन बल्लेबाजी बार बार नहीं मिलेगी देखने के लिए. और पिच चेंडू आणि त्याच्यावर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फ्रीट होता तिथे आणि पुरेपूर शत्रुशंना माहीत होता म्हणून लगेच थ्रो केला गेलाय. थोडीशी पॉवर जनरेट करता आले नाही तिथे फलंदाजाला. आता करणचं करूया कौतुक आपण, कारण की थांबवलाय आणि अनिकेतला नो स्ट्राईकला पाठवलाय. धाव संख्या 50 धावा. आवाज आला पाहिजे टाळ्यांचा. 50 धावा झालेल्या आहेत वेले टीम संघाच्या. शेवटचा चेंडू आहे आणि बॅटर चेतन. पाहूया छोटा चेतन भरपूर फेमस होता. हा चेतन फेमस होईल का? आणि अशा प्रकारची गोलंदाजी केली तर फेमस होण्याकरता टाइम लागणार नाही. आणि त्याच्यावर पहा विकेट मिळालेला आहे. पंच देखील हसतायत. हसण्यासारखं झालं मैदानामध्ये. काही हरकत नाही. शेवटच्या चेंडूवर ताडाली टीम संघाला विकेट मिळालेला आहे. एक छोटासा ब्रेकमध्ये टॉस आणि धावा झालेला आहे. धावफलकावर 50 आणि 51 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल दुसऱ्या डावाला, तेव्हा पॉवरफुल कॉमेंटर सुनील पवार सर आपल्या सोबत कॉम बॉक्स मध्ये जुळणार आहेत. तोपर्यंत आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. भडोटी टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर त्यांच्या अगेन्स्ट डुंगे टीमचे कॅप्टन. शेवटच्या षटकामध्ये खूप एन्जॉय केला वेले टीमच्या सर्व खेळाडूने. भरपूर धावा मिळाल्या त्या षटकामध्ये. चला आपण टॉस करण्यासाठी याच्या दोन्ही टीमचे कॅप्टन. डुंगेचे कॅप्टन आलेले आहेत. भरोडी टीमचे कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी यायचंय. अप्पा 11 डुंगे आणि त्यांच्या अगेन्स्ट भक्तिधाम डुंगे. पहा सर्व कॅप्टनने कंपल्सरी वेळेवर पोहोचायचं आहे.
आपण 10 वाजता जरी स्पर्धा सुरू केली आहे, मात्र आज फायनलचा दिवस आहे. आपण वेळेवरच स्पर्धा समाप्त करणार आहोत, लक्षात घ्या. इथे लाईटची सुविधा नाही आहे आणि नेहमी जेव्हा जेव्हा इथे स्पर्धा होते तेव्हा ती 5 ते 5:30 वाजता अटपते. मात्र आपण देखील लवकर करूया आणि लवकरच बक्षीस वितरण कार्यक्रम संपून आपण घरी जाऊया. तर भरुडी टीमचे कॅप्टन, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर आपण नक्कीच टॉस करण्यासाठी यायचे. सामना सुरू करायचा आहे. सुनील पवार सर. आमचे सिंगर अक्षय वागचौरे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दोस्ती म्युझिकल ऑर्केस्ट्राचे सिंगर अक्षय, आपण स्पीडावर. अनेक अनेक धन्यवाद वाईसॉफ भिवंडी आणि आमचे खास निकटवर्तीय मित्र संदीपजी पाटील आणि ऑल कॉमेंट्री बॉक्स आमचे ज्ञानेश्वर हरिभक्त परायण आणि सर्व प्रिन्स मूवीचे टेक्निकल टीम आणि सावंदे स्पोर्ट्स सावंदे या टीमच्या माध्यमातून जबरदस्त आयोजन पाहतोय आपण. या स्पर्धेतला हा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. कृपया करून प्रत्येक टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण सहकार्य करायचे. आपल्यासाठी आज 8 नाही तर 10चा पोल आहे आणि त्या हिशोबाने आपण वेळ वाचवायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं आपण आमचे दोन्ही नामवंत पंच एक पाहतोय आपण, निश्चित मॅन फॉर जुनादुरी गावाचे देवीदास सर आणि एक चेरोबा कोणचे खूप उत्कृष्ट खेळाडू राजेंद्र पाटील सर. पंचच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण सतीश दादा आणि संपूर्ण सावंती स्पोर्ट्स सावंतींच्या माध्यमातून एक दर्जेदार आयोजन पाहतोय आपण. यस, आमचे भाऊ वैभव पाटील इथे उपस्थित झालेले आहेत, आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे नितीन भाऊ वागचौरे हे देखील उपस्थित झालेले आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि सतीश यांचे पीए भूषण, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या इनिंगवर जर नजर टाकली आपण संघ अडचणीत असताना ज्या प्रकारे पाहतोय आपण, पण शेवटच्या षटकामध्ये काय कमाल आणि धमाल बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं. बॅटर पाठवायचे त्याला विनंती असेल. आणि या स्पर्धेतला आमचे कम्प्युटर स्कोर म्हणजेची ओळख आहे ज्ञानेश्वर दादा सांगतात की तिसरा गोलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये 25 पेक्षा जास्त दावा खर्च करणारा. फुल खर्चीला आणि फुल चर्चीला. पण कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे अनिकेत नावाचा बॅटर क्रमांक 5 वर येतोय आणि लागोपाठ 3 चेंडूवर 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून. आघाडीचे फलंदाज भावेश फेल झाला, त्यानंतर धनराज सुद्धा काही करू शकला नाही. अल्पेश सुद्धा फक्त 4 धावाचं योगदान दिलं. त्यानंतर दर्शनने थोडासा संघर्ष केला आणि एक चांगली पार्टनरशिप पाहिली आपण. वराल दिवी ताडारी बी टीमचे दोन्ही दिग्गज सलामीवीर बॅटर खेळपट्टीकडे 24 चेंडूमध्ये 51 धावचं टार्गेट आहे. डीडी स्पोर्ट भिनारचा हा क्रीडांगण लोकप्रियच्या बाबतीत खूपच चांगला आहे. खेळण्याचा मजा काही वेगळा असतो. प्रत्येक टीमच्या कॅप्टनने सांगितलं की असा मैदान क्वचित आपल्या भिवंडी नेटमध्ये पाहायला मिळतात. हिरवगार मैदान आहे, सर्कल खूप छान आहे. तमाम खेळाडूंचं पाहुण्यांचं सावंती स्पोर्ट्स सावंती आणि सतीशदादा यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज सज्ज होताना VIP डॅच अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी पहिल्या पॉवर षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल आणि कुठल्या गोलंदाज विश्वास दाखवेल. आणि सर्वात महत्त्वाचा ज्ञानेश्वर दादा जर पहिला पण मातीची खेळपट्टी आहे आणि या क्रिकेटला काय हवंय हे सर्व काही या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईकला बॅटर विजय, नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण गौरव. अनिकेत आणि आज मात्र ज्या प्रकारे अनिकेत यांनी बॅटिंग केलेली आहे त्याच प्रकारे बॉलिंगचं प्रदर्शन कशा प्रकारे राहील हे पाहायचं आहे. स्ट्राईकला बॅटर विजय, नॉन स्ट्राईकला गौरव पावते आणि पहिलं षटक पहिला चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज अनिकेत. काल काय अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं. चौटा हिरो स्पोर्ट मानकुली टीम अख्खा गाव त्यांच्या पाठीशी होता कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं आपण. आणि हाय क्वालिटीचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फिल्डिंग असो म्हणजे 12 षटकामध्ये 27 षटकार या टीमच्या माध्यमातून. पहिला चेंडू फुलटॉसवर घेण्याचा प्रयत्न, चांगल्या लेंथवरचा चेंडू होता, बीट झाले. बाकीचं काम पूर्ण करतोय भावेश. अप्रतिम सुरुवात अनिकेतच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण पॉईंटवर पाहतोय आपण एक क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, थर्डमॅन. ठीक आमच्या समोर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवर बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग आणि मिड ऑन अशा प्रकारे मारा करतोय गोलंदाज अनिकेत. पुढे येऊन फटका अतिशय A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड आलाय षटकार. वा भाई वा.
हाय क्लास पायाचा योग्य वापर केला. पुढे सरसावटा मिडविकेट आणि लॉंग ऑनच्या वरतून जबरदस्त षटकार ठोकलाय. खातं उघडते विजय आपलं. टीमचं खातं उघडलं गेलं. थोडंसं परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये आहे आणि एक लॉंग ऑन बाउंड्री आणि मिडविकेट असे दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. अजून एक चांगला चेंडू यावेळेस मात्र टर्न करण्याचा प्रयत्न होता. एक गिली चेंडू ब्रश कुठं झाले पाहावं लागेल. बॅटला चेंडू लागून गेला होता. एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 7. बिनबाद 51 धावचं टार्गेट स्वीकारताना वराळदेव तडाली बी संघ पाहतोय आपण. काल सुद्धा एक तडाली ए टीमनी जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. त्याच गावातून दुसरा संघ आपण या पहिल्या सत्रामध्ये पाहतोय वेळे टीमच्या विरुद्ध फाईट करताना. चांगला चेंडू सरळ बॅटने फटका आणि कौतुक करावं लागेल. खूप चांगलं झेल टिपल्या गेलं. धक्का बसलाय तो पहिला. क्रिकेटचं समीकरण देखील सुनील पवार तेच आहे की तुम्ही जेवढा चांगला परफॉर्मन्स करेल तेवढा तुमच्या संघाला बेनिफिट आहे. आणि पकडा क्या जिंका मॅच असं समीकरण नेहमी आपण म्हणत असतो. अतिशय सुंदर अशी ही झेल पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांनी देखील कौतुक केलं या झेलचं. टाळ्यांचा आवाज देखील होताना आपण बघितलं सुनील पवार. बिल्कुल सही है का अपने क्रिकेट का जो सूत्र है पकड़ो कैच और जीतो मैच बिल्कुल उस सूत्र के अनुसार इस कैच को अंजाम दिया है. नंबर 3 वर अमोल खेळपट्टीकडे रवाना होताना काल अजून एक मला वाटतं की ताडली या टीममध्ये एक अमोल ठाकूर नावाचा हा खेळाडू होता. पण हा अमोल आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी काय करेल. धक्का बसलाय तो ताडाली बी टीमला पहिला. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 7 बाजूनारा बॅटर्स गौरव याला मात्र खातं उघडता आलं नाही. आता मात्र दोन्ही आक्रमक बॅटर खेळपट्टीवर आहे. थोडंसं किंचित परिवर्तन करून घेताना अनिकेता बॉलर षटकार दिल्यानंतर मात्र काय छान वापशी करतोय. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं होतं. लॉंग ऑफ बाउंड्रीवरचं क्षेत्ररक्षक मिड ऑफला आणलं आणि लॉंग ऑन बाउंड्रीला तैनात केलं. एक चाणक्य बुद्धीचा वापर सुद्धा केला गोलंदाजांनी. सज्ज होतोय यावेळेस पात्र खूपच बाहेर 8व्या स्टंपवरचा चेंडू होता डाव्या एसटीच्या बाहेर. पंच सांगतायत की हा अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल वाईटच्या स्वरूपात घोषित करताना. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतो. धावसंख्या पुढे सरकते ती जर पाहिली आपण 8. एक बाद खूप आनंदित आमचे ज्ञानेश्वर भाऊ लगेरो मुन्नाबाई. चांगला चेंडू दांडी गुल. धक्का बसलाय अजून तो दुसरा. नवीन बॅटर खेळपट्टीकडे रवाना होताना साईराज जातोय. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला आपण एक षटकार जरूर आला पण आता मात्र पलटून वार केलाय गोलंदाज अनिकेत यांनी. 2 विकेट इथं मात्र प्राप्त केले. तर थोडासा बॅकफुटला पाठवलंय टीम ताडाली बीला. सकाळचं सत्र थंडीचं वातावरण पाहतोय. अजून थंडीची चाहूल मात्र मुंबईकरांसाठी तेवढी नाही आहे आणि आपण पाहतोय की अर्ध्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त थंडीची लहर आहे. आणि आता मात्र थंडगार हवा इथं मात्र आपण जाणवतोय. गोलंदाज सज्ज होताना अनिकेत यावेळेस मात्र काय लेंथ आहे हे सांगताना पंच एक संधी होती. निश्चित बॅट जरी बॉलला लागला असता तर क्वचित काही धावामध्ये रूपांतर झाला असता पण तसं काही घडलं नाहीये. एक अतिरिक्त धाव मिळते. एक अतिरिक्त चेंडू अजून टाकावं लागेल. हळूच या एका अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या 9. 2 बाद. यावेळेस पात्र फटका आडव्या बॅटने आहे. जमीन लगेच चेंडू ट्रॅव्हलिंग होते स्कोरलेगकडे. त्या दरम्यान मात्र चांगलं क्षेत्ररक्षण फक्त एकच सिंगल मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली आपण दुरंकित प्रवेश करते 10. 2 बाद. येणारे 18 चेंडू इथून मात्र अजून 41 धावेची आवश्यकता. अप्पा 11 भरुडी टीमचे कॅप्टन. माझा आवाज जर युट्यूबच्या माध्यमातून आपण ऐकत असेल तर लगेचच पोहोचायचं आहे कारण की दुसऱ्या डावाचं पहिला षटक समाप्त झालेला आहे. अजूनही आपले कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पोहोचलेले नाही आहेत. जे आपल्या GCA चे जे नियम आहेत त्या नियमांना फॉलो करायचे आपण.
निश्चित आमच्यासोबत जॉईन झालेले स्कोरिंग की एकी बेताल बादशाह म्हणजे ते आमचे सर्वांचे लाडके अल्पेश दादा या स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना पाहतोय आपण. सध्या खूप व्यस्त आहेत जनमाड क्रीडानगरी सरवडीच्या मैदानावर. एवढेच पात्र चेंडू ऑनसाईडकडे जातोय, त्यापूर्वी मात्र एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्या 11, सकाळचं 17 आहे. 51 धावचं टार्गेट स्वीकारताना ज्या प्रकारे या सकाळचं सत्र पाहिलं आपण मैदानावर खूप दव होतं. ज्ञानेश्वर एवढी पहिले 3 षटका पाहिल्या की आपण धावा बनत नव्हते. त्यानंतर जसं सूर्याची किरणं तेज होत चालली तशी बॅटिंग मजबूत होत जाते गोलंदाज सज्ज होताना. यास पात्र फोर्सिंग फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठी कट, चेंडू मात्र गल्लीच्या क्षेत्रामध्ये जातोय. फ्लॅश स्लिपचा क्षेत्र शिकतोय, फील करतोय, त्यापूर्वी मात्र एक सिंगल इथं कंप्लीट होताना पाहतोय. एक धावणी इथून मात्र तुम्हाला काही साध्य होणार नाहीये. आक्रमण करावं लागेल कुठेतरी एका बॅटरला. धावसंख्या पाहतोय आपण 12. अजून विजय खेळपट्टीवर आहे, कारण की विजयच्या बॅटमधून एक चांगला षटकार निघाला होता. तिथून मात्र थोडं शांत दिमागात बॅटिंग करतोय. डावखुरा बॅटर आता मात्र साईराज. राईट हँड बॅटर आहे. ओ चांगला चेंडू परत एकदा टप्पा पडल्यानंतर खूपच सपकन बाहेर निघाला. अप्रतिम चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. धावगती स्थिर आहे धावपलकावर. सुमित यांनी कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे बांधून ठेवले आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय, दबाव टाकतोय बॅटिंगवर. जे काप्रोबा वेलेस संघाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर खूप मोठा संघ आहे. छुपा रुस्तम संघ म्हणून याची ओळख आहे. यास पात्र टर्न केलंय, बॅकवर्ड स्कोरलेगकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. लॉंग लेगवर चेंडूला फील केल्या गेलं, त्यापूर्वी मात्र फक्त एक सिंगल. वराल देवी स्पोर्ट ताडाली बी संघ थोडा इथं मात्र निश्चित मी तर म्हणेन की अडचणी सापडल्या, कारण की विकेट 2च आहे, पण आक्रमण करणं गरजेचं आहे. तुम्ही जर बॉलरला दबावामध्ये आणलं तर निश्चित या धावा काही जास्त धावा नाही आहेत. पण उलट पाहतोय आपण चांगली बॉलिंग अटॅक करताना सुमित राऊंड द विकेट. ओ चुकीला माफी नसते, मजबूर केलंय खेळण्यासाठी. शेवटी मात्र हा विजय बॅटर प्रतीचा प्रवास करताना पाहतोय. 30ा धक्का बसलाय ताडाली बी टीमला. चेक. बरोडी टीम इथे उपस्थित झालेली आहे. सुनील पवार, आपण दुसरा जेव्हा समाप्त होईल तेव्हा आपण टॉस करून घेणार आहोत, लक्षात घ्या. आपण नवीन बॅटर करण जातोय. जर पाहिलं आपण 4-5 45 हा त्यांचा लक्की आकडा टी शर्ट परिधान करून नंबर. आणि आता मात्र इथून जर पाहिलं तर विजय अवघड दिसतोय ताडाली बी टीमसाठी, कारण की इथून येणारे जर विचार केला आपण 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 38 धावेची आवश्यकता आहे. या चेंडूवर मात्र एखादा मोठा फटका जर लागला तर मात्र निश्चित वापसी करू शकतोय ताडाली बी संघ. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न, पण दिमागाचा वापर केलाय. त्याच लेंथवर चेंडू टाकले आणि त्या मात्र कुठली धाव नाही आहे. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 13. क्रिकेटमधला खऱ्या अर्थानं अशुभ आकडा मानला जातोय. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुनील पवार. आपण पुढच्या मॅचचा टॉस इथे करणार आहोत. सन्माननीय आमचे गावचे ज्येष्ठ समाजसेवक उद्योजक सन्माननीय वैभव पाटील भाऊ यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सोबत अक्षय वागचौरे दोस्ती म्युझिकल ऑर्केस्ट्राचे सिंगर आहेत, आपण देखील यायचं आहे. खूप मोठा इतिहास नोंदला जात आहे सौंदे स्पोर्ट सौंदे टीम संघाच्या माध्यमातून. 2 दिवसाची स्पर्धा आहे, मात्र कुठंच कमतरता ठेवली नाही या स्पर्धेमध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन जोडलेला आहे. टॉस जो आहे आपण इथं करतोय. पंचांनी फक्त 1च मिनिट मॅच थांबवायची आहे. आमचे कॅमेरामॅन भावेश, आपण टॉस कंप्लीट करायचं आहे. यस, इथे टॉस होत आहे. शाबासचा कॉल आहे बरुडी टीम संघाचा आणि
आले देखील छापा आहे. थँक्यू सो मच भाऊ, आपण बसून घ्यायचं आहे. टॉस जिंकलं काय नाही डिसिजन पेंडिंग, मात्र मॅच समाप्तीच्या अगोदरच सांगा आपण. ठीक आहे, ओ टू कॉम्बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदेश पाटील दादा. नो डाऊट, कारण की आयुष्यामध्ये कोणीच इथून काही घेऊन जाणार नाहीये. यावेळेस पात्रा फटका हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड, सोपं झेल ड्रॉप केले. धावसंख्या पाहतोय आता Check. धावपलकावर. सन्माननीय रोहिदास भुईर साहेब उपस्थित झालेले आहेत. माजी उपसरपंच ग्रामपंचायत सावंदी सदस्य, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर. वेलकम. पाहुण्यांची उपस्थिती होते आहे. गोलंदाज सज्ज होताना परत एकदा पाहतोय आपण. राऊंड द विकेट मारा करतोय. तेव्हा चांगला चेंडू होता, अँगल बनून थोडासा बाहेर. नो डाऊट, हे क्रिकेटचं रूल आहे. भावेश दाला सुद्धा माहिती आहे, तुम्ही जर डाव्या एसटीचे राऊंड द विकेट गोलंदाजी करता, डाव्या एसटीच्या बाहेर चेंडूचा टप्पा, यस यस लेग बायचा इशारा येतोय. पाचीचा प्रश्नच उद्भवत नाही आहे तिथं. हेच सांगताना आमचे राजेंद्र पाटील सर खूप ग्रेट अंपायर आहेत, चांगले क्रिकेटर सुद्धा पाहतोय आपण 40+ टीमच्या माध्यमातून. आणि आता मात्र सतत 5 वर्षापासून मैदानाच्या आतमध्ये पंचायत भूमिका पार पाडताना 9 चेंडू 35 असं समीकरण आहे हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पात्र हा पुलचा फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलाय, स्क्युअरली बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. करणच्या बॅटमधून हा चौकार आलाय, आपण पाहतोय. धावसंख्या जर पहिली आपण 20. स्वतः एक जे काप्रोबा वेले संघ सुद्धा खूप मोठा आयोजक आहे. कमिंग सून कधी पण दस्तक देऊ शकतोय जे काप्रोबा चषक. करण मात्र चांगली बॅटिंग करतो आता. अपेक्षा आहे करणकडून की या षटकार चौकामध्ये डील करावी लागेल. फुलटॉस स्वतःवर निर्यास, लोअर फुलटॉस होता, धोका निर्माण झाले, निशाणा लागलाय ठीकच जागेवर. पंचाचं बोट आकाशाकडे. धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर 20 आहे. अजून इथून मात्र 31 धावेची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे ते फक्त आणि फक्त 7. आता मात्र खूप कठीण आव्हान असेल, पण काहीच नाही आहे क्रिकेटमध्ये. भिवंडीमध्ये पाहिलं आपण की 25 पेक्षा अशी 4 ते 5 वेळेस हवा सुद्धा झालेली आहे. त्यामध्ये आतिश पाटील वल यांनी 2 वेळेस हा कीर्तिमान केलेला आहे. नवीन बॅटर भूषण खेळपट्टीकडे रवाना होताना स्ट्राईकला असेल भूषण. नॉन स्ट्राईकला असेल. व्यवस्थात बॅटने फटका आहे. मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं जज केलं. फंबलिंग झालं होतं पण बॅकअप चांगलं. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट. इथून म्हणावं लागेल की ज्या प्रकारे आता मात्र 6 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 30 धावेची आवश्यकता आहे. 5 षटकार मारावे लागेल. यानंतर सुद्धा एक चांगला सामना आहे. पाहतोय आपण नाणेफेकीचा कॉल नुकताच झाला. अप्पा एंटरप्राइजेस बरोडी टीम विपक्ष डोंगे अशी फाईट पाहायला मिळेल. अप्पा एंटरप्राइजेसचा बरोडी संघ आपला निर्णय आपण कळवायचा आहे. बरोडी संघ आपण आपला निर्णय कळवायचा आहे. 6 चेंडूच्या पहिले आपल्याला निर्णय सांगणं गरजेचं आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी चेतन, छोटा चेतन तर नाही ना, वही चेतन आहे. यावेळेस पाहतोय की हवेत आहे कव्हरकडे. झेल कम्प्लीट. अजून एक बॅटरला प्रतीचा प्रवास करावा लागेल. तर बरुडी टीमने निर्णय सांगितलेला, आमच्यापर्यंत पोहोचलेला बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. कुणाल खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण. इथून मात्र तसं म्हणता येईल की आता जो 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारावे लागेल.
भावेश खूप चांगला एक खेळाडू या टीमकडे पूर्णपणे आपल्या टीमला घेऊन चालणारा. कुणाल सज्ज होताना पाहतोय आपण. क्षेत्ररक्षणची विवृत्ता पाहूया आपण. 4 खेळाडू सिंगल धावा रोखण्यासाठी पाहतोय आपण. थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि जवळपास मिड विकेट. पॉइंट आणि कव्हर आहे, सॉरी डावखुरा बॅटर आहे. याच पात्र हा फटका पाहतोय आपण. लॉंगॉन क्षेत्राकडे डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होते. क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात आहे, फक्त एक सिंगल. इथून मात्र आता म्हणावं लागेल ज्ञानेश्वर की पराभवाचा जो अंतर आहे तो कम करण्याचा प्रयत्न करताना पाहतोय आपण ताडाली बी टीमला. राईट हँड बॅटर खेळण्यासाठी आता मात्र भूषण पहिल्या चेंडूचा सामना करेल. शेवटचं षटक प्रगतीपथावर. हा फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड पाहतोय आपण. गोलंदाजीच्या डोक्यावरतून सरळ हा फटका पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एकच सिंगल. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 23. 3-28. यस. गोलंदाज सज्ज होताना परत एकदा चेतन पाहतोय आपण. सफल झालाय, फाईन फटका पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण, धोका निर्माण झालाय पण अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. धावसंख्या 24. एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना जे काप्रोबा वेले संघ. वेलेगावचे भावे स्थळे आमचे खास मित्र हे सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झाले असेल, कारण की क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे. चांगला चेंडू, तेवढं छान विकेट किपिंग पाहतोय आपण, पण सुरक्षित बॅटर. अंतिम चेंडू या सामन्यात आपण पाहतोय. प्रदर्शन चांगलं पाहिलं आपण अनिकेत याचं. दरम्यान आदरणीय संतोष कोंडलेकर साहेबांच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक असा हार्दिक स्वागत आहे. पण हा सामना इथं मात्र जिंकलाय तो सहज जे काप्रोबा वेले टीमनी. चांगली सांघिक कामगिरीच्या बळावर सामनावीर ठरलाय, नो डाऊट. संघ अडचणीत असताना मात्र ज्या प्रकारे षटकार मारले, नंतर एक षटक अतिशय छान कामगिरी केली, तो म्हणजे पाहतोय की आपण अनिकेत ठरलाय सामनावीर. अनिकेत ग्रेट बॅटिंग बॉलिंग सुपर जबरदस्त. चेक. धन्यवाद कॉम्बॉक्स. आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. अतिशय जबरदस्त जेव्हा संघ अडचणीमध्ये आला होता आणि जवळजवळ 27 धावा शेवटच्या षटकामध्ये आणल्या होत्या, अनिकेत हा खऱ्या अर्थाने मॅचचा मॅन ऑफ द मॅच नाही तर हिरो आहे आणि त्याला आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय संतोषजी कोंडलेकर साहेब या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर सन्माननीय रोहिदास भुईर साहेब माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अक्षय वागचौरे, वैभव पाटील आमचे भाऊ या व्यासपीठावर पाहायला मिळतात. मयूर पाटील, सतीश वागचौरे सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथे आपण पहिला सामना बघितलेला आहे. नितीन वागचौरे आमचे भाऊ. अनिकेत आपण व्यासपीठावर पोचा आणि इथून तू म्हणू शकतो की खऱ्या अर्थाने मी याचा हकदार आहे. मॅन ऑफ द मॅच पटकवली गेली आहे. आमचे मित्र गिरीश पाटील, भिवंडीचा राजा माणूस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देतोय अनिकेतला. मी विनंती करतोय संतोषजी कोंडलेकर साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत संतोषजी कोंडलेकर साहेब, त्यांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅच. इथून अनिकेत नक्कीच फोटो काढून स्टेटसला टाकू शकतो की मी माझ्या संघासाठी आज वन मॅन आर्मी